What will be energy of each photon in monochromatic light of frequency 5 × 10⁻14 Hz. तर या ठिकाणी आपल्याला गिवन दिलेलं आहे आणि गिवनमध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी आपण न्यू ने रिप्रेझेंट करणार आणि या न्यूची व्हॅल्यू आहे 5 × 10⁻14 Hz. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर आपल्याला फाइंड करायचं आहे फोटॉन एनर्जी. आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. फोटॉन एनर्जी कशाने फाइंड करणार, तर ई ने आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करणार आहे. आणि फोटॉन एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे, तर हा फॉर्म्युला आहे E = H nu. H means Planck's constant and nu is the frequency of incident radiation. तर प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याकडे आहे आणि ती व्हॅल्यू आहे 6.63 × 10⁻34 जूल सेकंड. आणि जी फ्रिक्वेन्सी आहे, तर ही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 5 × 10⁻14 Hz. ओके, आता 5 ने याला मल्टिप्लाय करा. 5 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर 5 3 किती झाला 15, कॅरी गेला 1. ओके, 5 6 30, 30 + 1 झाला 31, परत कॅरी गेला 3. 5 6 30 + 3 33 या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल. आणि 10ची पॉवर जर बघितलं, आता पॉईंट कुठे द्यायचं, तर पॉईंटच्या नंतर किती डिजिट आहे, 2 डिजिट. मग तुम्हाला 33 पॉईंट काय करावं लागेल, 15 करावं लागेल. आणि 10ची पॉवर जर बघितलं तर -34 आणि +14, तर हा झाला -20. ओके, आणि सपोज एक पॉईंट आपण इकडे शिफ्ट करून केला तर आन्सर येईल 3.315 आणि 10⁻⁻20, त्याचं किती होणार -19 जूल. ओके, तर हे झालं जूलमध्ये. आता आपल्याला अजून एक आन्सर दिलेला आहे आणि तो कशामध्ये दिलेला आहे, इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये दिलेला आहे. हेच एनर्जीचं कन्वर्जन आपल्याला इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये करायचं असेल तर काय करा, हा जो आन्सर आलेला आहे जूलमध्ये 3.315 × 10⁻⁻ किती -19, त्याला डिवाइड करा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन म्हणजे 1.6 × 10⁻⁻19. या जूलचं कन्वर्जन कशात होणार, इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. आता पुढच्या केसमध्ये हा 10⁻⁻19 आणि हा 10⁻⁻19 काय झाला, कॅन्सल. मग आपली जी एनर्जी आहे, तर ती एनर्जी आपल्याला भेटेल 3.315 डिवायडेड बाय काय, तर 1.6. सपोज तुम्ही पॉईंट कॅन्सल केला तर इथं पॉईंट नंतर सिंगल डिजिट आहे आणि इथं भरपूर सारे. मग एक डिजिट काय करा, शिफ्ट करून घ्या, म्हणजे इथं भेटेल 33 पॉईंट किती 15 आणि त्याला डिवाइड करायचं कशाने, 16ने. आता 16चा टेबल येतो, आपण 16ने डायरेक्ट याला काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. 16 2 किती झाला 32. 33मधून 32 गेला तर 1 उरेल, पण 1.1 येईल, म्हणून आपल्याला या ठिकाणी पॉईंट देणं गरजेचं आहे. आता 11ला आपण डिवाइड नाही करू शकत, मग इथं झाला 0, मग तो झाला किती, तर 115. 16 7 जर घेतलं तर 16 7 किती भेटणार आपल्याला, आपल्याला 16 7 या ठिकाणी याला डिवाइड करायचं आहे. $112. 16 7 $112. मग आता 115 मधून तो जर मायनस केला तर आपल्याला भेटेल -3 भेटेल, म्हणजे 30 झाला, बरोबर की नाही. मग 16 1 16, 16 2 32, बस झालं 4 डिजिटपर्यंत. आणि हे जे आन्सर आहे ते कशामध्ये भेटणार आपल्याला, इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. हे आपलं फायनल आन्सर झालं. आणि तुम्ही ऑप्शन आन्सर जर बघितलं तर जूलमध्ये आन्सर आहे 3.315 × 10⁻⁻19 जूल. आणि इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये जर घेतलं तर त्याचं आन्सर आहे 2.071 इलेक्ट्रॉन वोल्ट. हे त्याचं फायनल आन्सर असेल या क्वेश्चनचं.